भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम प्रांताची बैठक आज सोलापूरमध्ये पार पडताना यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकसुद्धा सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर तुमचं स्वागत आहे। कशा पद्धतीनं पाहताय, कारण जेनजी पिढीला काँग्रेसकडून असेल किंवा विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जातोय। दिल्लीतलं आंदोलन झालं, त्यानंतरचा राजीनामा, कशा पद्धतीनं पाहता या जेनजीच्या या सगळ्या आंदोलनाकडे आणि त्यांच्या एकंदरीत भूमिकेकडे? सर्वात प्रथमतः तर मला वाटतंय जेनझींनी जे आंदोलन केलं त्या दिल्लीमधल्या आंदोलनाला खरं तर वेगळं वळण लागताना पण दिसलं, परंतु राहून दे, आता त्या विषयावरती बोलणं आवश्यक नाही। पण प्रत्येकाने स्वतःचं एक मत मांडण्याचं त्या ठिकाणी काम केलं आहे। आपल्याला माहिती आहे की आजची पिढी जी आहे ती स्वतःचं मत मांडण्यासाठी अतिशय सक्षमपणे पुढे येऊन ते करते। मी काही दिवसापूर्वीसुद्धा विचार करत होतो, माझ्या वडिलांच्या वयाच्या किंवा आईच्या वयाच्या लोकांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा तर मला सांगायचे की आम्हाला जेव्हा तरुण वयामध्ये मोठे काही सांगायचे तर ते ऐकून आम्ही गप्प बसायचो, परंतु आजची पिढी तशी नाही आहे। जर एखादी गोष्ट त्यांना सांगितली गेली तर त्याचं एक योग्य असं कारण की आम्ही हे का केलं पाहिजे असं त्यांना लागतं। त्याचबरोबर त्यांना प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळं राजकीय जीवनामध्ये सुद्धा काम करत असताना ह्या समस्या समजून घेणं आणि त्यांना आवश्यक अशा गोष्टींवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून ज्या कुठल्या गोष्टी, ज्या कुठल्या समस्या त्यांच्यासाठी सोडवाव्या लागतील त्यासाठी आम्ही युवा मोर्चा म्हणून कार्यरत आहे। खरं तर आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या विषयावरती आपण काही या संदर्भात प्रदेशाध्यक्षांना असेल किंवा इतर नेत्यांना जे काही या संदर्भात काही विचारणा किंवा या संदर्भातली काही चर्चा जेनजीच्या अनुषंगाने भाजप युवा मोर्चा कशा पद्धतीने पुढे जाणार आहे किंवा जाऊ शकतं या संदर्भात काय आपण सूचना दिलेली आहे का किंवा काही विचार मांडलेत? तर सुद्धा येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला तयार होताना दिसणार आहेत। त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला पोचणं गरजेचं आहे, पक्षाचं काम पोचवणं गरजेचं आहे। सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज देशाचा जो विकास झालेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज राज्याचा जो विकास झालेला आहे आणि विकसित भारत 2047चं विजन काय आहे हे मांडण्यासाठी आम्ही युवा पिढीपर्यंत पोचण्याचं काम करतोय। कारण युवा शक्ती हीच खरं तर आपल्या देशाची शक्ती आहे आणि आपण बघतोय की जवळपास आपल्या लोकसंख्येच्या 60% हे युवक आहेत, 40-35 वयोगटातले आतले आहेत। त्यामुळे हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना एक योग्य दिशा दाखवणं हे आवश्यक आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही आज आता काम करत आहे आणि मला खात्री आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत राहील। खरं तर या सर्व आंदोलनामध्ये विशेषतः दिल्लीतल्या आंदोलनामध्ये अभिजित दिपके जे मराठी तरुण आहेत ते पुढे येताना दिसले। त्यांनी आता एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा सरकारी शाळा आहेत त्यांची दुरुस्ती करावी, ही मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे। आज त्यांनी लातूरमध्ये काही शाळांना भेटी दिल्या आणि ते असं मागणी करतायत की PM केअर फंड जो आहे या फंडातून या शाळांच्या दुरुस्तीसाठीचा निधी द्यावा आणि अशा अनेक विद्यार्थ्यांच्या मागण्या ते करताना पाहायला मिळत आहे। कसं पाहताय त्यांच्या या मागणीकडे? सर्वात प्रथमतः तर स्कूल्स हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय सरकारसाठी राहिलेलाच आहे। मी आपल्याला असं सुद्धा सांगेन, आम्ही अनेक ठिकाणी शाळांना भेटी आजपर्यंत देत आलेलो आहेत। काही ठिकाणी असं पण होते की शाळेंमध्ये संख्यासुद्धा कमी करत असल्यामुळे, कमतरता असल्यामुळे कधीकधी शाळासुद्धा बंद पडण्याच्या अवस्थेत येतात। आम्ही ह्या संपूर्ण जी इकोसिस्टीम आहे याच्यावरती गेले अनेक वर्ष काम करतो आहे आणि दादा भुसे साहेबांना पण आम्ही आता एक निवेदन तयार त्यांच्यासाठी पण केलं होतं, ज्याच्या माध्यमातून स्कूल्सला काय निवेदन, त्यांना काय आवश्यकता आहे किंवा तुम्ही जर बघितलं असाल काही फेमस आज कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहेत जे खरं तर आज स्वतःच्या फंड्समधनं NGOजच्या माध्यमातून किंवा असे काही ऑर्गनायझेशन जे CSR देत असतील त्याच्या माध्यमातून सुद्धा स्कूल्सच्या दुरुस्त्या करत आहेत। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आधीपासून राहिलेला आहे। पटसंख्या काय आहे हे गृहीत धरून एका परिसरामध्ये किती लोकसंख्येला एका शाळेची आवश्यकता असते अशा या संपूर्ण विषयामध्ये आम्ही काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, युवकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन आता काम करणार आहे। आणखी एक चर्चा समोर आलेली आहे की विद्यार्थी जे महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत त्यांना 2,000 रुपये मानधन देणार असल्याच्या सरकारकडून चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। कसं पाहताय या सगळ्या योजनेकडे? कारण जर का तसं झालं तर मग लाडकी बहीणपेक्षा ही मोठी योजना होऊ शकते, मग तिथला निधी उपलब्ध होऊ शकतो का सरकार? हा एक असा विषय आहे जो आम्हाला अनेक विद्यार्थ्यांशी बोलतानाच खरं तर सामोरे आला। आपण बघतोय की अनेक ठिकाणी आजसुद्धा ग्रामीण भागातनं मोठ्या प्रमाणात मुलं येताना दिसतात। कधी चांगल्या संस्थांमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची परिस्थितीसुद्धा नसते। मी ह्या संपूर्ण विषयामध्ये सन्मान्य
मंत्री महोदयांशी अजून चर्चा झालेली नाही आहे, परंतु आम्ही त्यावरती सुद्धा एक बैठक घेऊन त्यांच्याकडनं समजून घेणार आहे की हा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला, याला काय डेटा वापरला गेला, काय ॲनालिसिस होतं आणि त्याच पद्धतीने योग्य असं वाटेल तसा प्रचार आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. असं या संपूर्ण गोष्टीचं आता प्लॅनिंग आपण केलं. तर हे होते कृष्णराज महाडिक आणि भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून ते राज्यभर जे जेएनजी असेल किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील ते सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरोसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.